अवैध गांजा वाहतूक करणारे 2 इसम स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की 17 सिंध चोपडा जाणाऱ्या रोडनं 2 इसम मोटरसायकलवर गांजा या अंमली पदार्थांची वाहतूक करणार असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली। त्यावरून मिळालेल्या बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच अंमलदार तसेच चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री मधुकर साळवे व अंमलदार यांनी एकत्रित येऊन बातमीप्रमाणे 17 सिंध ते चोपडा जाणाऱ्या रोडवर वाहनांची तपासणी करून अवैध गांजा वाहतूक करणाऱ्या मोटरसायकलवरील 2 इसमास ताब्यात घेऊन त्यांना त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव अनुक्रमे अविनाश साहेबराव हिवरे वय 26 राहणार खोकरी तालुका वर्ला जिल्हा बडवानी, रोशन साहेबराव हिवरे वय 39 राहणार खोकरी धवली तालुका वर्ला जिल्हा बडवानी असं सांगितल्यानं त्यांच्या ताब्यातून खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला। 1,78,740 रुपये किमतीचा 8 किलो 120 ग्राम वजनाचा गांजा, 40,000 रुपये किमतीचा एक होंडा कंपनीची मोटरसायकल क्रमांक MP 46 MV 2951, 10,000 रुपये किमतीचा एक मोबाईल फोन असा एकूण 2,28,740 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून त्याच्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला CCTNS नंबर 0256/2025 NDPS ऍक्ट 20/22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई डॉक्टर श्री महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव, श्रीमती कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ, माननीय अण्णासाहेब घोलप उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा भाग, श्री राहुल गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, मधुकर साळवे चोपडा शहर पोलीस स्टेशन चार्ज चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव।